टू यू बाय चितळे बंधू। पुण्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा। वसंतदादा इन्स्टिट्यूट बैठकीनंतर काका पुतण्यामध्ये चर्चा। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। संभाजीनगरातील संतोष लड्डा दरोडा प्रकरणात आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कमही हस्तगत। पुण्यात भरधाव कारनं उडवल्यामुळे 12 विद्यार्थी जखमी। पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे प्रशांत बडकर या विद्यार्थ्याचा एमपीएससीचा पेपर हुकला। पेपरला पुन्हा बसू देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके। पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल। हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण। सरनाईकांकडून पुन्हा हिंदी भाषेचं कौतुक। हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा झाल्याच्या विधानानंतर आणखी एक विधान। देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ। देशात सध्या 3395 ऍक्टिव्ह रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। भंडारा जिल्ह्यात शनिवार ठरला घातवार। 2 अपघातांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू। भंडारा शहर आणि साकोलीत भीषण अपघात। राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं आवाहन। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती घटल्या। 19 किलोचा सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबे चालकांना दिलासा। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जून पासून खुला होणार। इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त। पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा। पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं। सिंगापुरातील शांग्रीला संवादात सीडीएस अनिल चौहानांची माहिती। आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना मुंबई आणि पंजाबमध्ये थेट लढत। विजय संघ फायनलमध्ये बंगळुरूशी भिडणार।